लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाकी डोळी नीटस वागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। पुढच्या 2 मिनिटात जर काशी इथे आली नाही तर आजच्या स्पर्धेतून मला नाईलाजाने तिला बाद करावं लागेल। बापरे, नाही नाही नको प्लीज, असं काही करू नका। खरं म्हणजे ती एव्हाना यायला हवी होती। मी बघून येतो ती आल्या। आली। तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आजचा टास्क काय। होम मिनिस्टर चॅम्पियनशिप स्पर्धेत आजचा टास्क आहे बेडरूमची सजावट। अरे वा, तुम्हाला तिघींना एकमेकींच्या बेडरूमची सजावट करायची। मी ह्याची वाटणी करून देते। मीरा अभिलाषाची बेडरूम सजवेल। ओके। अभिलाषा काशीची बेडरूम सजवेल आणि काशी तू मीराची बेडरूम सजवशील। नाही पण सासूबाई, मी काय म्हणत होते, जर आम्हाला खोली सजवायची असेल तर आम्ही आमची स्वतःची खोली सजवतो ना। हो, नाहीतर मग आम्ही तिघी मिळून हॉलची सजावट करू काय? हा, याला काहीच अर्थ नाहीये। हे तुमच्या ख्याला काही अर्थ? माझ्या स्पर्धेला अर्थ आहे, पण तो तुम्हाला आत्ता कळणार नाही। स्पर्धा संपल्यावर मात्र नक्कीच कळेल। तेव्हा आता चला पटापट तयारीला लागा। तुम्हाला काही खरेदी वगैरे करायची असेल तर तुमच्या शिल्लक असलेल्या पैशातून तुम्ही ती करू शकता। स्पर्धेची वेळ दुपारपर्यंत आहे। आपले सेलिब्रिटी जज दुपारी आले की मात्र स्पर्धा संपलेली असेल। आई, सेलिब्रिटी जज कोण येणार आहेत? डॉक्टर गिरीश ओक। हो, वा। चला सुरुवात करा लवकर। वहिनी, आम्ही जातो तुमच्या खोलीत साफसफाईसाठी। हा चल, नीट करा रे। हो, साफसफाई करायची सगळं। वहिनी, आज काही गाजराचा हलवा नाही बनवायचा आहे, रूमची सजावट करायची। तू माझी काळजी करू नकोस, स्वतःच बघ। आपल्याला उशीर होतोय, चल। चल चल। मीरा, काय करता येईल आपल्याला इकडे? खूप काही करता येईल, पण त्यांना काय आवडतं ते आधी आपल्याला बघायला पाहिजे। सजावट जर बदलायचीच आहे ना तर जरा या रूम मध्ये राहणाऱ्या लोकांचा विचार करून आपण बदलायला हवी ना। म्हणजे मग विघ्नेश आणि ऐका ना, बेड तिथे हे नाही, नको। हो नाही, मला काय वाटतं माहितीये का, खरं सांगायचं ना, या रूम मध्ये ना मला कुठे विघ्नेशचं अस्तित्वच जाणवत नाहीये। एकदा ना ऋषी आणि मीराच्या या बेडरूमकडे एकदा व्यवस्थित बघून घे। तसाही आपल्याला मीरानी यात बदल करण्यासाठी फारसा काही स्कोप ठेवलेलाच नाहीये। म्हणजे ना याच्यात काहीतरी बदल करणं म्हणजे इतकं चांगलं जे चित्र आहे ते बिघडवण्यासारखं होईल। विघ्नेश, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण बदल तर करावा लागणार आहे। मी पुस्तकं चाळते, मला कळेल त्यांना काय आवडते। एक मिनिट, मला फोन दे। फोन कशाला? ते मी सांगते। आगे फोनचं काय? हे सगळे फोटो काढूया आणि देवाचे फोटो लावूया ना। देवाचे? अगं पण कशाला? हो म्हणजे समजा आपण बेड इथे ठेवला तर सकाळी उठल्या उठल्या देवाचे फोटो समोर, किती छान नाही का? आयडिया काय? चल तू माझ्याबरोबर येतच। अगं पण
व्यवस्थित दिसतंय पण सगळं फारसे चेंजेस केलेले नाहीयेत आपण, पण तरी लुकिंग गुड. होप सो आपल्या जजला आवडेल म्हणून. लेट्स सी. या वेलकम वेलकम. गिरीशजी, तुमचं आमच्या आभाळ मायामध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसे आहात आपण? एकदम मजेत. तुमच्या प्रेसच्या उद्घाटनानंतर आपली भेटच झाली नाही. हो खरंय. पण तुमच्या नाटकांना मी अगदी नियमितपणे येत असतो. पुढच्या वेळी आलात तर नक्की भेटा मला. अगदी अगदी नक्की भेटेन तुम्हाला. आणि खरं तर जेव्हा तुम्हाला मी फोन केला तेव्हा मनात एक भीती होती की तुम्ही या स्पर्धेसाठी वेळ काढू शकाल की नाही, कारण तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं. पण तुम्ही वेळ काढलात आणि इथे आलात, खूप बरं वाटलं. त्या नाही, मी आलो त्याला दोन कारण आहेत. एक तर आपली ओळख होतीच, आणि दुसरं म्हणजे या तुमच्या घरगुती स्पर्धेचं तुम्ही फोनवरून जे काय वर्णन केलं ना, त्यामुळे माझी उत्सुकता फार वाढली. तर मला वाटतं आपण स्पर्धेला सुरुवात करूया. हो प्लीज या 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 गिरीशजी. मी यांच्याशी ओळख करून देतो. गायत्री माझी बायको, हा माझा मोठा मुलगा प्रथमेश, त्याची बायको अभिलाषा, हा मधला मुलगा विघ्नेश, त्याची बायको कश्मीरा, आणि हा. नमस्कार, मी ऋषिकेश आणि ही माझी बायको मीरा. नमस्कार. हे धाकटे चिरंजीव. आता आजच्या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते म्हणजे तिन्ही सुनांनी एकमेकींची खोली सजवायची आहे. ती त्यांनी सजवलेली आहे. आता तुम्हाला परीक्षण करायचंय आणि मार्क्स द्यायचे. ऋषी, त्यांना वही दे. यात तुम्हाला मार्क्स लिहायचे. कुठून सुरुवात करूया? अभिलाषाने ज्या खोलीची सजावट केली तिथपासूनच सुरुवात करूया का? बरं, या ना. या. या ना. ही काश्मीराची रूम. आम्ही गिरीची इथे ही अभिलाषा वेणींची रूम. हे असं, ही मीराची रूम. त्या सगळ्यात कठीण काम म्हणजे मार्क्स देणं. पण विनायकराव, तुमची ही कल्पना मात्र फारच इंटरेस्टिंग होती. या तुमच्या घरातली, या आभाळ मायेतली एकी या स्पर्धेतून दिसून आली. या तुमच्या तीन सुनांनी एकमेकींच्या रूम्स मध्ये जे बदल केलेत ते बघून असं वाटलं की सुना असाव्यात तर अशा. आणि आता तो महत्वाचा क्षण. पण गुण सांगण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट. तुम्ही तिघींनी एकमेकींच्या रूम्स मध्ये जे बदल केलेत त्या आधी त्या रूम्स कशा होत्या ते मला माहित नाही. आणि म्हणूनच तुम्ही काय बदल केलेत आणि ते का केलेत हे तुम्हाला सांगावं लागेल. अभिलाषा, सगळ्यात आधी तुम्ही सांगा. गिरीशजी, मी कॅशच्या खोलीत जास्त काही बदल केले नाहीत, पण जे काही केले ते तिच्यासाठी खूप गरजेचे होते. आमच्या कॅशच्या खोलीत एक आरसा होता, तो मी काढून टाकला. तिला ना एक सवय की सकाळी उठल्या उठल्या ती स्वतःचा चेहरा आरशात बघते.
मग स्वतःच्या चेहऱ्याची स्वतः स्तुती करत तिचा दिवस सुरू होतो. पण खरं इथेच ती चुकते, कारण तिला अजूनही हे माहित नाहीये की आरसा कधीही खरं बोलत नाही. याचा अर्थ असा नाहीये की कॅश सुंदर नाहीये. जर ती सुंदर नसती तर मी तिला विघ्नेशसाठी पसंतच केलं नसतं. आणि हे विघ्नेशलाही माहितीये. गिरीची आधी ती सुंदर तर होतीच, पण त्याचबरोबर तिच्या स्वभावात एक साधेपणा होता. आणि तिला तिच्या त्या साधेपणाची आठवण करून देण्यासाठी तिच्या खोलीत मी तिचा काशी असतानाचा एक फोटो लावलाय. त्याचबरोबर आमचा संपूर्ण कुटुंबाचा फोटोही आहे तिथे. तिला ह्याची जाणीव करून देण्यासाठी की तिच्या व्यतिरिक्त या घरात इतर लोकही आहेत. आमच्या कॅशला ना सजायला खूप आवडतं, पण त्याचबरोबर आवरायला अजिबात आवडत नाही. तिला हिऱ्याचे कडे घालायला आवडतात, रंगीबेरंगी बांगड्या घालायला आवडतात, पण एकदा का त्या काढल्या की त्या ड्रॉवरमध्ये अशाच पडून राहतात. म्हणून मी तिच्यासाठी एक बँगल स्टँड बनवलं, हट्टाने बनवलं, फक्त तिच्यासाठी. आणि हो, हे करताना आपल्या हाताला झालेली जखमही तिच्या लक्षात राहिली नाही. काय वहिनी काय ग? नाही लागलंय अगं, जास्त नाही लागले. नाही. अभिलाषा, अगं एखादं काम आपल्याला जमत नसेल तर जखम होण्या इतका हट्ट कशासाठी करायचा? दुसरं काहीतरी केलं असतंस तरी चाललं असतं. खरं सांगू का, मी बनवलेलं बांगड्यांचं स्टँड बघून कॅशला जरी आनंद झाला असला तरी ती सगळ्यांसमोर दाखवणार नाही हे मला माहितीये. पण तरीही तिच्या आनंदासाठी ही सगळी खटपट. फारच छान अभिलाषा. तर तुम्हाला मिळत आहेत 25 पैकी 15 गुण. तर आता पुढची स्पर्धक कश्मीरा रत्नपारखी. मी खूप विचार केला तेव्हा मला ही कल्पना सुचली. खरं म्हणजे मीराच्या बेडरूम मध्ये बदल करण्यासारखं असं काहीच नव्हतं, कारण तिची बेडरूम ही खूप व्यवस्थित आणि छान नीटनेटकी होती. मग बदल काय करायचा म्हणून मी सेंटर टेबलचं क्लॉथ चेंज केलं, पिलो कव्हर्स चेंज केले. पण नंतर लक्षात आलं माझ्या की ह्या बेडरूम मध्ये रंग बदलण्याची गरज नाहीये, तर त्यापेक्षाही बाळाच्या रडण्याची गरज आहे. ते जेव्हा बाळ ह्या बेडरूम मध्ये येईल, ह्या घरात येईल, तर त्याच्या निमित्ताने ह्या घरात लोक येतील, त्यांची ये जा होईल आणि खऱ्या अर्थाने ह्या बेडरूम मध्ये रंग भरले जातील. म्हणून मी मीराच्या बेडरूम मधल्या वॉलवर बाळांचे फोटो लावले. बस एवढाच बदल केला. एक सांगू, आजच्या स्पर्धेचा निकाल जो लागेल तो लागेल, पण माझ्या दृष्टीने आजची स्पर्धा कश्मीराने जिंकली आहे. आबा, तर आता कश्मीरा रत्नपारखी यांना मिळत आहेत 25 पैकी 25 गुण. म्हटलं नव्हतं. आणि यामागचं कारण असं की त्यांनी मीराच्या रूम मध्ये जे बदल केले त्यामागचा त्यांचा विचार खूप भावुक होता. आणि आता शेवटच्या स्पर्धक मीरा रत्नपारखी. मी अभिलाषा वहिनींची खोली सजवली आहे. प्रथमेश भाऊजी खूप आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत, म्हणून त्यांच्या खोलीतला एक कोपरा मी फक्त त्यांचा विचार करून सजवलाय. त्यांची ज्योतिषशास्त्रावरची, अध्यात्मावरची सगळी पुस्तकं त्या कोपऱ्यात मी छान सजवून ठेवली आहेत. आणि त्याच्या बाजूला
त्यांना योगासनं करता यावीत म्हणून एक मोकळी जागा केली. आता राहिला प्रश्न अभिलाषा वहिनींचा. त्या देवधर्मावर खूप विश्वास ठेवतात. त्यांना पूजा करायला खूप आवडतं. म्हणून त्यांच्या खोलीत खूप देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. ते सगळे फोटो काढून वास्तुशास्त्रानुसार मी एक देव्हारा आणि त्या देव्हाऱ्यामध्ये छानशी गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली. आणि त्याच्या बाजूला एक खिडकी आहे, तिथे मी तुळशीचं रोप ठेवलं. म्हणजे अभिलाषावरींना रोज सकाळी तुळशीची पूजा करता येईल. मध्ये आम्ही प्रथमेश भाऊजींची बरीच पुस्तकं चाळली. त्यात त्यांना कुठला रंग आवडतो, त्यांच्या खोलीसाठी कुठला रंग साजेसा आहे, हे सगळं आम्ही बघून घेतलं. आणि त्यांच्या बेडला साजेशी अशी बेडशीट आणली. अभिलाषा वहिनी, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी काय? सांगते. ऋषी, घेऊन येशील प्लीज? हा तर माझ्या बाबांचा टेप रेकॉर्डर आहे. तुझ्याकडे कसा आला? मला आठवतं, अभिलाषा वहिनी सतत सांगायच्या, त्या लहान असताना त्यांचे बाबा ह्या टेप रेकॉर्डर मधून त्यांची आवडती गाणी त्यांना ऐकवायचे. म्हणून मी त्यांच्या आईंना रिक्वेस्ट केली आणि त्यांनीच हा टेप रेकॉर्डर इथे पाठवलाय. तुम्हाला एक छानशी बाबांची आठवण राहावी म्हणून. रडायचं नाही. थँक्यू. एवढंच. तर आता मीरा रत्न पारखी यांना मिळत आहेत 25 पैकी 20 गुण. तर आता निकाल तुमच्या समोर आहेच. पण विनायकराव, एक गोष्ट मात्र नक्की, आजच्या काळात दृष्ट लागावी अशा सुना तुम्हाला मिळाल्या. खरंय. येऊ मी? बरं आहे. या. आज मी जेव्हा स्पर्धेच्या सुरुवातीला टास्क बद्दल तुम्हाला सांगितलं, तेव्हा काशी मला म्हणाली होती, अशी कुठे स्पर्धा असते का? मी तिला आत्ता तिच्या प्रश्नाचं उत्तर देते. आपण जेव्हा गृहिणी असतो तेव्हा आपण आपल्या आवडीनिवडीपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करत असतो. आणि आज मला अतिशय आनंद होतोय, कारण तुम्ही तिघींनी एकमेकींच्या मनाचा विचार केलाय. चुकून का होईना, पण चांगला विचार केलात, हे महत्वाचं. आता मी उद्याच्या टास्क बद्दल सांगते. उद्याचा टास्क खूप गमतीशीर आहे. आज तुम्हाला तुमच्या नवऱ्यांशी जेवढं बोलायचं असेल तेवढं बोलून घ्या. सासूबाई